तर मित्र, ही आहे पेरूची वाडी आणि ही आहे नाशिकपासून 11 किलोमीटर दूर. मग आपण काय केलं, सगळ्या फॅमिलीला घेऊन आलो पेरूच्या वाडीत. मग पेरूच्या वाडीत आल्यावर बच्चे पार्टी झाली खुश. हे पहा, हे कसं खुश होऊन नाचू राहिलं. मग इथं आल्यानंतर आपण काय केलं, या रेस्टॉरंटमध्ये बसलो आणि इथं मिसळपाव ऑर्डर केली. हे पहा मिसळपाव. मग मारला मिसळपावावर ताव. आणि इथं वेगळाच पदार्थ होता, पेरूपासून बनलेली आईस्क्रीम आणि लस्सी. ही ऑर्डर केली आणि ही टेस्ट केली आणि ही भलतीच टॉप होती. आता हिच्या कलरवरूनच समजून तुम्हाला हिची चव किती जबरदस्त असतील. पहा, आईस्क्रीम आणि लस्सी. आणि हे खाऊन झाल्यानंतर आपण निघलो मग आता बर्ड पार्कमध्ये. बाजूलाच बर्ड पार्क होता. हे पहा, हे बर्ड पार्क आहे. हे पहा, पोरं झाले खुश. मग मारली आपण बर्ड पार्कमध्ये एंट्री. मग आत गेल्यावर इथं आपल्याला दिसले वेगवेगळे पक्षी. तर पहा, हे सगळ्यात पहिलं होतं हे तितर. हे साधारण तितर होतं. आणि हे पहा, हे खाली आहे रंगबिरंगी तितर. हा मेल तितर आहे. त्याच्या मागे आहे तो पांढरा तितर, तो फिमेल तितर आहे. आणि बाजूलाच होता हा भला मोठा शाहमृग पक्षी. पहा त्याची हाईट केवढी मोठी आहे, एक माणूस याच्या अंगावर बसू शकतो. आणि नंतर हे होते हंस पक्षी, मोकाट सोडलेले होते खाली. मग इथून आपण गेलो बाजूला, इथं होता पॅरेट झोन. हे बघा, इथं चालू झाला आता हा पॅरेट झोन. आणि हे घेतले आपल्या पोरांना पायनॅपल पॅरेट हातावर. हे फुल टीम होते म्हणून हे हातावर बसून खात होते. हे बघा, याला हात लावला तर हा उडून गेला. तो तिकडे मागे काडीवर जाऊन बसला. आणि हा जो दुसरा पॅरेट होता हातावर बसून मक्का खात होता. हा पहा कसा शांततेत बसून मक्का खाऊ राहिला. आणि बाजूलाच इथे होता इगुआना. पहा, या दादाच्या हातात केवढा मोठा इगुआना आहे. ह्या इगुआनाला पाहूनच भीती वाटत होती. ह्या दादानं ठेवला हा इगुआना ह्या काडीवर. पहा केवढा मोठा इगुआना आहे. आणि हे पहा, आता इथे आपण काढलं खूप मोठे सेल्फी. हा आहे पायनॅपल पॅरोट. हा आहे आफ्रिकन ग्रे पॅरोट. आणि हा खांद्यावर बसलेला ब्लू गोल्ड मकाऊ पॅरोट. तुम्हाला कसा आवडला व्हिडिओ आम्हाला कमेंट करून सांगा.